नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन सबस्क्राईब नक्की करा. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आजची सत्य घटना आहे सांगलीमधली. विधवा महिला, वय 30 वर्ष, अनिता. तरुण वयातच विधवा झालेली असते. त्यामुळे आता तिच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, त्यामुळे तिचे आईवडील म्हणतात की तू माहेर येऊन राहा आमच्याजवळ, म्हणजे आमचं लक्ष राहील. तर मग ती माहेर येऊन राहते, कारण मोबाईल वगैरे काही नसतं, पण एकटीच असते ती. आईवडिलांशी जरीच रूम घेते आणि राहते तिथे. तर मग ती आसपास एका कंपनीमध्ये, जवळच कंपनी असते, त्या जॉब बघते आणि जॉब करत असते. तिचं लाईफ जगत असते ती. तर तिथेच राजेश नावाच्या मुलासंग तिची ओळख होती. त्याचं वय असतं 28 वर्ष, तरुण असतो. त्याचं काही लग्न झालेलं नसतं. तर अशीच त्यांची तिथं मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. त्यानंतर तो जेव्हा तिच्या आईवडील घरी नसायचे तेव्हा तो तिला भेटायला यायचा. असं बरेच दिवस चालतं, पण आसपासच्या लोकांना ते लक्षात येतं. त्यानंतर शेजारचंच एक व्यक्ती तिच्या वडिलांना सांगतो की असं असं तुमची मुलगी वाईट वळणाला चाललेली आहे, तिच्याकडे लक्ष द्या. तर वडील घरचे तिला समजून सांगतात. त्यानंतर ती राजेशला म्हणते की आता तू मला भेटू नको, माझ्या घरच्यांना माहीत झालेलं आहे. तर राजेश तिला समजून सांगतो, ठीक आहे, आपण इथून पुढं घरी भेटायचं नाही, बाहेर भेटत जाऊ. तर असंच त्यांचं बरेच दिवस चालत असतं. दिवस होता 20 डिसेंबर 2025 रोजी. ते काय करतात, राजेश म्हणतो आपण बाहेर जेवायला जाऊ. तो तिला घेतो आणि हॉटेलला जेवायला जातं. जेवण करतात, शॉपिंग करतात. त्यानंतर लॉजवर आल्यानंतर त्यांचे संबंध होतात, गप्पा गोष्टी, सगळ्या गोष्टी होतात. 4 वेळेस संबंध होतात. 5व्या वेळेस जेव्हा तो करायला लागतो तेव्हा अचानक डोक्यात मारायला लागतो आणि खाली कोसळतो. ती घाबरून जाते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही उठत नाही. ती मग डायरेक्ट रूमच्या बाहेर तिथून निघून जाते. निघून गेल्यानंतर रूम बॉय येतात, चेक करतात, तेव्हा बघतात. नंतर पोलिसांना कळवतात. पोस्टमॉर्टम होतं. त्या रिपोर्टमध्ये येतं की शक्तिवर्धक गोळ्याचा डोस जास्त घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तर बघू शकता, आजची नवीन पिढी जास्त अशा गोष्टींकडे वळत आहे. अनैतिक संबंध, शक्तिवर्धक अशा गोळ्या, अशा गोष्टींमुळे खूप असं जीव गमवावा लागतो. तर आजच्या घटनेतून आपल्याला कोणाला बदनाम करायचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच, सत्य समोर आणणं आणि सर्वांनी काळजी घेणं. तर मुलगी तरुण होती, तर घरच्यांनी लग्न करायला पाहिजे नव्हतं. त्यामुळे तीसुद्धा वाईट वळणाला गेली. आणि याचं